नमस्कार, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत? जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हो, मोनालिसा व्लॉग. पिलो बस ना गप. हां, हाय कर, हाय कर. ची तसं नाही, ची हाय कर. हाय. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनालिसा व्लॉग. हाय पिलो, हाय कर, हाय. इकडे ये. मला असे बरेच जण विचारतात की भांडणाचं नेमकं कारण काय तुमच्या बहिणींचं. तर मला हेच सांगायचं आहे, म्हणजे दिवाळीच्या आधी 1 महिना होऊन गेलं त्याला. पिल्लू इकडे ये. तसं तर सारखं होते छोटे मोठे भांडण, पण 1 महिना आधी, दिवाळीच्या आधी काय झालं होतं, तिचं दुखत होतं. तर ती म्हणली मला उठ आणि पाणी दे मुलाला आणि जेवण वाढ म्हणली. तर मी वाढलं असं पण नाही. पर दुसऱ्या मुलाला पण वाढ म्हणली. मी आता त्यांना लहानपणापासून बघितले, त्यांना जीव लावते मी त्यांचं सगळं खाणं पिणं शी सगळं केलं आत्तापर्यंत. लग्नाच्या आधीपर्यंत, लग्नानंतर पण केले मी. फक्त माझा मुलगा झाला ना तेव्हापासून मी जरा कमी केलं. आणि आता तर म्हणजे करतच नाही का, तर आता तो मोठा आहे, मला ह्यालाच बघायला लागतं. तर ते तेवढंच म्हणलेली. तर मग तिसऱ्यांदा ती म्हणली परत दे. तर तेव्हा मी म्हणलं ताई थांब ना थोडं, तुझंही दुखते पण इतकं पण दुखत नाही ना. तर मग त्याच्यावरूनच मला ती काय खूप बोलली की आळशीच आहे तू. बघा तिने व्हिडिओ पोस्ट केले ना, त्यात पण तिचं तेच आहे, आळशी आहे तू, तुला एक ग्लास सुद्धा उचलेला जीवावर येतं, तू तुझ्या नवऱ्याचा आणि लेकराचाच बघ. मग मी माझ्या लेकराचा नवऱ्याचाच बघणार ना, का तू येणारच माझ्या लेकराला नवऱ्याला बघायला? मला तुम्ही मारली, मला तिने किती मारले ते व्हिडिओ तुम्ही बघितले पण असेल, तरी पण मी तमाशा केला नाही, काय नाही. मला करायचं ना, मी खूप काही करू शकते. पिलू नीट बस. मी खूप काही करू शकते, पण मला आहे ना नको वाटतं. असं का म्हणजे लोकांना उगाच हसण्याची तेवढीच बारी आहे. आपल्या घरातले पण बाहेरचे पण हसेलच आहेत. पण मी तो आणि व्हिडिओ पण मी ह्याच्यासाठी पोस्ट करते की मी तुम्हाला सांगितलेलं भांडणाचं कारण काय आहे काय नाही दाखवल म्हणून मी तुम्हाला ते व्हिडिओ पण मी पोस्ट केला. सगळे व्हिडिओ मी पोस्ट करते, जे काय आहे माझं चांगलं वाईट ते सगळं मी पोस्ट करते. असं नाही की मी म्हणजे फक्त भांडणाचे सगळे मी व्हिडिओ पोस्ट करत असते. मला मारले, मला परत काल तिने धमकी दिली की परत तू दारात ये. मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणते ये आणि ह्यानंतर तर बघ अजून तुला काय करते मी. तर मी म्हणलं उगाच कशाला तिच्या नादी लागायचं, काय करायचं असं आता मला तर शिवी वगैरे तर आता दिवशी वाटत नाही, का तर आपलं सोशल मीडिया आहे. तर मी चांगलं सांगते शिवी वगैरेचं, आणि मला शिवी आवडत पण नाही द्यायला आणि मी देत पण नाही. तर आज तिच्या काय नादी लागायचं, अशा बायांचं काय नादी लागायचं तुम्हीच सांगा. तिचं हे बरोबर, तुम्ही जर ते व्हिडिओ बघितला असेल. हा तिथं फिश, हा घे. फिश नाही पिल्लू, फिश कुठं असतं? हा बरं बघते मी, थांब. सॉरी, मुलगा आलता तर ते मध्ये मध्ये मला स्टॉप करायला लागतं, ते मला खूप त्रास देतो. पिल्लू वर चढून घे, तिथं वर चढून घे. परत मला खूप काय बोलते, म्हणते तुझ्या नवऱ्याचं बघ, असं बघ तसं बघ. मी माझ्या नवऱ्याचंच बघणार. आणि मारले आणि मला परत धमकी पण देते, अजून मी तुला मारन. तुम्ही अशी कुठं बहीण बघितली असेल की इतकी नालायक बहीण, अशी बहीण तुम्ही कुठं बघितली असेल का? मला कमेंट्स पण आले अशी बहीण मी कुठं बघितले नाही, आम्ही पण बहिणी आहेत आम्ही, असं मला कमेंट्स पण आहेत खूप. तर खरंच आहे ना, अशा बहिणी कुठं बघितल्याच नाही, मी सुद्धा नाही. हा तिथं वर चढान घे जा. हो, मी अशा बहिणी आहेत ना, मी कुठं बघितलेच नाही, मी सुद्धा नाही बघितल्या. तर पण आता काय ते नशिबात माझे बघायला आले अशी बहिणी. छोट्या बहिणीचा माझं तर काही म्हणजे भांडण वगैरे नाही, आणि माझ्या मोठ्या बहिणीचे आणि छोट्या बहिणीचे पण काय भांडण नाही. पण तिलाच माझे का त्रास होते काय कळत नाही. तिला वाटतं की मी इथं जर राहावं नाही, मी इथनं लांब कुठेतरी निघून जावा. ती खूप वेळा म्हणलेली पण आहे, आणि मग व्हिडिओमध्ये पण म्हणली, आणि मम्मीला पण म्हणली की तिला इथं ठेवू नको, तिला लांब कुठेतरी पाठव. मी तर राहते, मी माझ्या नवऱ्याचे कष्ट करते, माझ्या नवऱ्याच्या जीवावर मी इथं राहते. आम्ही रूम भाडं भरून इथं राहतो. तुझ्याकडनं पैसे मागतोत का? तुझ्याकडनं खाणं पिणं मागतोत का? आतापर्यंत मी इथं लग्न झाल्यानंतर मी तर तेव्हापासून इथं भाड्याने राहते. तुझ्याकडनं 1 रुपयाचं तरी मी खायला मागितलंय का? का तुझ्या घरी येऊन मी खाते? तुझ्याकडनं 1 रुपयाची तरी मदत मी घेतली का? सांग तू. का तुला इथं मला नाही राहूशी वाटत? का तुला इतकं टोचतं मी इथं राहिले तर? हां, खूप वेळा म्हणली ती, मम्मीला सुद्धा म्हणते की इथं नको तिला ठेवू ना. का बरं? का सांग ना, माझा काय त्रास होते तुला? तुझे लेकरं बघूस तर चांगले वाटले मी इथं राहिलेले, आणि लेकरं आता बघ ना, आता मी बघत नाही तर आता मी चांगले नाही, वाईट आहे ना. तू बहिणीस का वैरीनेस? हां, सख्खी बहीण सख्खी वैरीण झाली माझी तू. अशीच ती गोष्ट झाली ना, अशीच ती एकदम हे झालं. ते म्हणतात ना, ते तरी म्हणे की सख्खी बहीण वैरीण झाली. तू तर आहेस तशी.
तुला तरी काय बोलू? आणि म्हणती काय काय म्हणत होती आता? मी विसरले काय काय बोलली ती. मी जरी पण लक्षात ठेवत नाही. म्हणते काय ठेवायचे जे नादी लागायचे काय, आणि काहीला काय पिलू पडशील, काय जे नादी लागायचं आणि काय जे लक्षात ठेवायचे, काय गोष्टी जे लक्षात ठेवायच्यात. तू तुझं बघ म्हणती, मग मीच माझं बघते. हा, आणि म्हणती सुखदुःखाला मग येशील, गरज पडली की येशील. सुखदुःखाला मी नाही, तूच येशील. तुलाच गरज पडते सुखदुःखाला माझी. छोटी असून मी, छोटी असून, मोठी बहीण असून तुम्हीच बघितलं ना, मोठी बहीण असून कशी मारते, कशी बोलते. मी तरी गप्प बसते. मला आहे ना लगेच रडायला येतं. मला आहे ना एकदम मला असं समोर, आता ती समोर नाही म्हणून काय नाही पिलू आपलं कसं, हा ती समोर नाही म्हणून, नाही तर समोर माझी बहीण भाऊ कुणी पण असं मला बोलले ना, मला लगेच मी तिथं रडत बसते. त्या व्हिडिओमध्ये पण बघितलं ना तुम्ही, ती कशी बोलली, कशी मला मारलं तिने. आता परत धमकी देते, मी तुला कसं मारते बघ. मी काय आता तेच करत बसू? तिथं सारखं जाऊ हिंमत येतं, म्हणते कॅमेरा बंद करून या मग बघ. त्या दिवशी कॅमेरा सुरू होता म्हणून तर तिने कमी मारलं. आणि त्यात माझी छोटी बहीण आहे, ती हसती. तिला काही एवढं काही घेणं देणं नाही, भांडण वगैरे झालं ती हसत बसते. आणि ती का हसत होती? तिला कॅमेरा दिलता, तिने तिला फोन दिलता की व्हिडिओ काढ म्हणून ती हसत होती. तिला काय करायचं नाही भांडणाचं आहे. ती जास्त कोणाच्या आधीमध्ये नसती. तिचं काम असतं, ती शिकलेली आहे. ती 15वी शिकली, इंग्लिश मिडियममध्ये ती शिकली. तर तिला असं घेणं देणं नाही, भांडणाचं आहे. तिला इतकं इंटरेस्ट नाही, तिला असं भांडण वगैरे आवडत नाही. ती मजाकमध्ये घेते, भांडण येते म्हणून ती हसत होती. आणि ते छोटा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, तो मला त्याला माहिती आहे मी कशी आहे. तो घाबरला असता, पण तो मलाच धरून म्हणत होता, माऊ नको मारू, नको मारू, नको मारू माऊला, असं तो त्याच्या आईला म्हणत होता. का तर मी एवढं का सांगते, का तर तुम्हाला ते खोटं वाटेल म्हणून. ती माझी बहीण हसती, म्हणते काय म्हणून असं तिने नाही का मला सुद्धा असं केलं, काय म्हणते अशी तिला तिच्याकडे केलं. माझी मम्मी पण तिला बोलली, सगळे तिला बोललेत. का तर ती कशी आहे ते माहिती आहे, तिच्या बोलण्यावरच तुम्हाला माहीत असेल ती कशी आहे म्हणून. तिचं ते बोलणं आहे ते कसं आहे, तिला बोलायची थोडी सुद्धा अक्कल नाही आहे. आणि मला ज्ञान शिकवती, मला म्हणते तू तुझं बघ, सुखादुखाला उपयोगी पडन मी म्हणून. तू मला मारतीस, आता दुःख तुम्हीच माझ्यावर आणलंस, ही वाईट वेळ तुम्हीच माझ्यावर आणलीस ना. आणि कसं काय तू सुखदुखाला माझ्या उपयोगी पडशील? तुला एवढीच माझी काळजी असती तर तुम्ही माझ्यावर हे दुःख आणलंच नसतं ना, हे वाईट वेळ आणलीच नसती ना. हां, आणली असते का तुम्ही माझ्यावर ही वाईट वेळ? बस खाली बस. तुझ्यामुळेच माझ्यावर वाईट वेळ आली. आणि काय म्हणतेस दुःख दुःख सुख दुःखाला? दुःख माझ्यावर आणलंस तुम्ही, आणि तू काय येणारच माझ्या सुख दुःखाला? एवढं तुला समजलं असतं, एवढं असं तर माझ्यावर अशी वेळ आणलीच नसते तुम्ही. बहीण असून तुम्ही माझ्यावर अशी वेळ आणली. पिलू बस इथं. बहीण असून तुम्ही माझ्यावर अशी वेळ आणलीस, लक्षात ठेव. तू नंतर तूच पस्तावा येईन तुला नंतर. मला नाही येणार, तुला पस्तावा येईन. लक्षात ठेव, तुला पस्तावा येईन, तू पस्तवशील, मी पस्तावणार नाही. सगळ्या कोणत्या गोष्टी असतात लिमिट म्हणजे लिमिट क्रॉस नाही करायची. तू आहे ना, तुझं बोलणं तुला तुझं समजत नाही, तू काय बोलती म्हणून, कसं बोलती म्हणून. माजली का लय असं, माजली का काय केलं मी माजली का म्हणायला, सांग बरं. तुला त्याचा अर्थ तरी कळतो का? बोलायला गेली, शिकवायला गेली मला ज्ञान. मोठी असून मी छोटी असून मी तुला किती काय काय खूप वेळा समजवले. आणि माझ्यावर सगळ्या छोटी बहिणी तिने सुद्धा हिला खूप वेळा समजवले. मोठी असून हिला अक्कल नाहीये. जरा आमच्याकडनं शिक, आम्ही छोटी बहिणी असून कसं करतो, कसं वागतो, कसं बोलतो. तुला काय बोलायचं, तू त्या लेवलचीच नाही, तुला बोलण्याच्या तू लायकीचीच नाहीस. या अशी आहे माझी बहीण बघा. हा, तुम्ही सांगा हिला बहीण म्हणायचं का काय म्हणायचं.